मी माझ्या नवऱ्याच्या खिशाला चांगलाच चुना लावला. आता उन्हाळा खूप जास्त तापत आहे. त्यामुळे मला जीन्स वगैरे घालायला काही कम्फर्टेबल वाटत नाही. त्यामुळे मी माझ्यासाठी असे प्लाझो आणि पॅन्ट घेऊन घेतले आणि त्यासोबतच टी-शर्ट आणि शॉर्ट कुर्तीज घेऊन घेतल्या. मग विचार केला पैसे तर यांचेच चालले आणि यांना राग पण नको यायला म्हणून यांच्यासाठी छान 2 टी-शर्ट वगैरे घेऊन घेतल्या. आणि आज मोठ्या नणंदबाईकडे कार्यक्रम होता. त्यामुळे आमच्याकडे पुष्कळ सारे पाहुणे आले. इकडे मी नाश्त्याची तयारी केली आणि सोबतच माझा काही स्वयंपाक बाकी होता तो पण करून घेतला. आणि त्यानंतर आज श्रीनूची छोटी आतू आली आणि याला तर गाठी येणं अजून पण सुरू आहे. आज आतूनी पण आणली होती, पण त्या गाठीचं वेट काही श्रीनूला सांभाळलं नाही म्हणून इकडे आमची रडारड सुरू होती. पण ती गाठी आम्हाला गळ्यातून काढायची पण नव्हती. इकडे आमच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या. नंतर आमची एक आतू गावाला जायला निघाली. आम्ही आतूला तर बाय बाय केलं, पण मावशी आजीला घेऊन आधी तर खाऊ घ्यायला गेलो. इकडे आम्ही मावशी आजीला खूप सारा खाऊ घेऊन मागितला आणि तिकडूनच आमचा खाऊ आतूने चोरून घेतला. नंतर आतूला लाडाई गोडाई लावून आम्ही आमचा खाऊ वापस केला आणि नंतर काही वेळाने आमची आतू आणि ताई दादा पण गावाला गेला. त्यांना पण छान बाय बाय केला. आणि आमचं सायंकाळचं रोजचं रुटीनमध्ये जेवण केल्यानंतर थोड्या वेळ असं छान बाहेर फिरायचं. आणि याचं तर असं आहे की एखादी वाघाला पिंजऱ्याच्या बाहेर काढल्यानंतर तो कसा मोकाट फिरतो तसं याचं पण आहे. आणि आम्ही कोणालाच घाबरत नाही. तिकडे कोणी पण समोर येऊ, कुत्ता बिल्ली, आम्ही कशालाच घाबरत नाही. चला तर मग आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूच उद्याच्या न्यू व्लॉगमध्ये. तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका. बाय.